अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात देखील व्यावसायिक सिलेंडरचा वितरण जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। मात्र हॉटेल उद्योजक जे आहे आता ते सिलेंडर सोडून जे आहे उदरनिर्वाह सुरू राहावा यासाठी जे आहे भट्टी असेल किंवा चुलीकडे वळल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावातलं प्रसिद्ध असं कचोरीचं दुकान समजलं जातं जे जोगळेकर दुकान आहे त्या दुकानावर आहोत आणि या ठिकाणी देखील कमर्शियल सिलेंडरला या ठिकाणी भट्टीचा पर्याय या ठिकाणी शोधलेला आहे आणि भट्टीच्या सहाय्यावर या ठिकाणी आता ज्या कचोरी आहे या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं जातं आणि त्या पद्धतीने आता हे हॉटेल सुरू आहे। व्यावसायिक सिलेंडर जर उपलब्ध होत नसल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांनी जे आहे हा भट्टीचा या ठिकाणी पर्याय शोधलेला आहे। त्याला कशा पद्धतीने ही परिस्थिती आहे आपण हॉटेल व्यावसायिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार सिलेंडर मिळत नाही तुम्ही भट्टीचा वापर करताय? सांगण्याचं काय त्रासदायक हे काम, कारण धूर होतो, माणसं काम करायला नाही म्हणतात पहिली गोष्ट, आणि सिलेंडरने जे इझीपणा होता त्यांना काम करण्यात तो नाही, आणि ही वेळ फार लागतो, माल काढायला वेळ फार लागतो, त्याच्याने ग्राहक थांबत नाही। आज जमाना जो डिजिटलचा झाला आहे, गिरायकाला त्वरित पाहिजे, तिथून फोन बोलला नाही की मला माल तयार पाहिजे, तशी अवस्था आता नाही। आता ऑर्डरही आम्ही स्वीकारत नाही, बंद केले आहे। मोठी ऑर्डर असले तर त्याला नाही सांगावं लागतं आहे, कारण माल तयार होईल की नाही तेवढ्या वेळात सांगता येत नाही, आमच्या हातात नाही आहे। कारण पंखा किंवा लाईट नसला तर पंखा बंद राहील, पंखा बंद राहील तर माल लवकर नाही निघणार, अशा सगळ्या परिस्थितीत काम चालू आहे। गॅस सिलेंडरपेक्षा त्रास होतो जास्त? हा, त्रासदायक आहेच आहे। गॅसपेक्षा किती गॅस सोयीस्कर होता, आणला की त्वरित लावलं की काम केव्हाही सुरू व्हायचं। आज तशी परिस्थिती नाही। पुन्हा घाण जी आतमध्ये, म्हणजे त्या हिशोबाने जे स्वच्छता पाहिजे तेवढे राखायला फार त्रास होतो आहे। त्याच्यासाठी 2 माणसं वेगळे साफसफाई करा, हे करा, सकाळी परत लाकडं आणा, लाकडंवाला लवकर पोहोच मिळते। त्रास होतोय पण आपल्याला वापरावं लागतं आहे। आता मला वापरण्याचं कारण असं, माझे 5 माणसं आहे, 5 माणसांच्या घरचे 4-4 लोक, आता 20 लोकांचा संसार जे आहे, मी जर बंद केला तर त्यांच्याकडे कोण देणार? सरकार देणार नाही किंवा त्यांना कोणी देणार नाही, त्यांना दुसरं काम काही येत नाही। हा प्रश्न आहे ना मोठा निव्वळ। त्या 5 माणसांचं पोट म्हणजे त्यांच्या घरच्यांचा संसार चालला पाहिजे, हे माझं उद्दिष्ट आहे। मला त्याच्यात आता सकाळी जे 8-8:30ला सुरू करणार, झोमॅटो बंद केला, स्विगीसुद्धा बंद केला आहे, कारण त्यांना सकाळी 8-8:30 वाजताची पाहुणे आल्याबरोबर ते फोन येऊन जातो, त्या वेळात आम्ही देऊ शकत नाही, म्हणून बंद करून ठेवलं आहे। सिलेंडर मिळतच नाही का तुम्हाला? नाही, बिलकुल नाही। ब्लॅकमध्ये वगैरे? ब्लॅकमध्ये विचारायला येतं पण द्यायला कोणी येत नाही। सांगतात सगळे 2,000 रुपये दूंगा, 3,000 रुपये दूंगा, येत कोणी नाही। ज्यांना फार लागेबांधे असतील त्यांना मिळत असेल, आपलं तेवढं काही नाही आहे, कारण माझ्या वयामानाने मी जास्त पहिल्यापासून करत नाही। ब्लॅकमध्ये मिळतच नाही ना सिलेंडर तुम्हाला? मला नाही मिळत, मला कोणी आलं नाही। सुरुवातीला 2 दिवस विचारणा केली त्यांनी, 2 दिवस कोणीतरी मीडिएटर यायचे, चाहिए क्या, तुम्हाला पाहिजे का, म्हणजे 800वाल्याचं 1600मध्ये देऊ विचारायचे, पण आणून कोणी दिलं नाही। त्याला सांगितलं आण म्हटलं, तो कोणी येऊ शकला नाही। आता तसे मार्केटमध्ये हे जे आहे मिळतं आहे, कोणाला एखाद्याला मिळत असेल, 100रातल्या 2 जणांना मिळणं म्हणजे काही हे नाही, पण सहसा मिळत नाही आहे। खेडेगावावरून ज्यांचे स्टॉक आहे 6 महिन्यातून एक वापरतात, ते यांच्याकडून आणत असतील त्यांचे, बाकी असं सर्रास कोणी देत नाही आहे। हे असं नाही की बुवा ते काही विकता आहे किंवा एजन्सीवाले कोणाला देतात, अशातला काहीच प्रकार नाही, कारण मी एजन्सी माझे संबंध असून त्यांनी नाही सांगून दिलं की काहीच मिळणार नाही। तर अशा पद्धतीने जे आता हॉटेल व्यावसायिक आहेत हे आता सिलेंडर मिळत नसल्याने, तर दुसरीकडे कामगारांचा जो आहे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न निर्माण झाल्याने कामगारांच्या पोटी या ठिकाणी जे आहे भट्टीचा पर्याय या ठिकाणी वापरला जातो आहे आणि भट्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आता हॉटेल व्यावसायिक जो आहे हा व्यवसाय करताना पाहायला मिळतो आहे। काही दलालांच्या माध्यमातून विचारणा होते आहे, मात्र प्रत्यक्षामध्ये सिलेंडर मिळत नसल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। मात्र आता आणखी किती दिवस व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा या ठिकाणी बंद राहील हा खरा प्रश्न असून, त्यामुळे मात्र आता भट्टीमुळे वेळ लागत असल्याने ऑनलाईन डिलिव्हरी असतील किंवा ऑनलाईन ऑर्डर असतील किंवा इतर मोठमोठ्या ऑर्डर ज्या आहेत त्या रद्द करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली असून मोठ्या आर्थिक नुकसानाला या ठिकाणी सामोरे जावं लागत असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।